तर 6वा अध्याय आत्मसंयमन योग किंवा आत्मसंयोग योग, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी अंतरंगामध्ये काय सांगतात ते आपण ऐकूया. आत्मसंयमन नावाच्या 6व्या अध्यायात श्लोक 1 ते 4 मध्ये निष्काम कर्मयोगाचा विषय आणि योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत. कर्माच्या फलाची इच्छा न करता जो विहित कर्मे करतो तो संन्यासी व योगी आहे. त्याच्यामध्ये भेद नाही, कारण तोच योगी तो संन्यासी होतो. कारण विहित कर्म जे आहेत त्याची इच्छा न करता तो कर्म करत असतो. ज्याला संन्यास म्हणतात त्याला योग जाणावे. कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग केल्याशिवाय कोणी योगी होत नाही. सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्यास योगरूढ म्हटले जाते. असा पुरुष देहधारी असला तरी विदेही अवस्थेला पोचलेला असतो. आणि हे सर्व आपल्याला आताच करायचे आहे, देहामध्ये असतानाच. कारण आपल्याला ते स्वरूप गाठवायचे आहे, त्या स्वरूपापर्यंत पोचायचे आहे. म्हणून या देहामध्ये असतानाच आपल्याला हे करायला पाहिजे. श्लोक 5 ते 10 मध्ये आत्मोद्धाराची प्रेरणा आणि भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषाची लक्षणं वर्णन केली आहे. ज्याने मन इंद्रिया सहित शरीर जिंकले आहेत तो स्वतः आपणच आपला मित्र आहे. ज्याने हे जिंकले नाही तो स्वतःचा शत्रू बनतो. आपण कधी कधी दुसऱ्यांना बोट दाखवतो ना, शेजाऱ्याने म्हणा किंवा त्याने तो शत्रू असल्या कारणास्तव मला असं झालं तसं झालं. नाही, तो काही करू शकत नाही. कारण भगवंताने हे जे शरीर तयार केलेलं आहे, त्याने या शरीरामध्ये जे ज्ञान घातलेलं आहे ते असं कोणतरी काय म्हणतात त्याप्रमाणे भूत पिशाच किंवा अशा बाधा ज्या आहेत त्याच्यातून हे नष्ट होणार आहे का? ज्ञान नाही हो. आम्हाला उगाचच वाटतं, कारण कर्म आम्हाला आडवा येतं आहे, आम्हाला हा मोह आडवा येतोय, ही माया आडवी येते आणि आम्हाला सांगते नाही असं झालं तसं झालं. म्हणून इथे भगवंताने सांगितलं समह शत्रूच्च समह मित्रेच्च. म्हणून इथे कोण शत्रू नाही आणि मित्रही नाही, आम्ही सर्वजण एक आहोत. कारण एकाच रूपामध्ये आम्ही आहोत आणि एकाच आम्ही, जशी आपण म्हणतात ना आपली एकच कुल, आमचं सर्वांचं कुल एक आहे. आणि खरी कुलदेवता कोण आहे माहीत आहे का? कुलकुंडलिनी शक्ती ही आपली कुलदेवता आहे. तिला जागृत करा, तिची प्रार्थना करा. कारण ती निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत. ज्यावेळी आपण अशा भक्ती मार्ग म्हणा, योग मार्ग म्हणा, कुठलाही मार्ग म्हणा, ज्या मार्गातून आपण ती साधना करतो, भक्ती करतो, त्यावेळी ती जागृत होते. आणि त्याच मेरुदंडातून त्या सुषुम्ना मार्गे म्हणजे त्या ब्रह्म नाडी जी आहे तिथून ती वर जाते. एरवी ज्यावेळी लहान बालक जे गर्भामध्ये जे बालक असतं ना आईच्या, त्यावेळी तिची सुषुम्ना नाड जे आपली कुलकुंडलिनी शक्ती जागृत असते. त्या अभर्काला ते अर्भक म्हणजे हे आहे लहान जे छोटं जे आईच्या पोटामध्ये वाढत असलेलं जे बाळ असतं त्याला सर्व प्रकारचं ज्ञान असतं, ते भगवंताला जाणतंय. पण ज्या बालकाला घेऊन आई फिरते त्या आईला मात्र बाहेरून काहीही कळत नाही. ही स्थिती आहे मायेची, कारण ती आई मायेमध्ये असते आणि भगवंतानी अशा प्रकारची तिथे व्यवस्था केलेली आहे की तिथे सुद्धा त्या स्थानाला ती माया स्पर्शू शकत नाही. म्हणून त्यासाठी त्या बालकाला ती जाणीव असते. म्हणून ती कुलकुंडलिनी शक्ती जी आहे ती जागृत होऊन ज्यावेळी सुषुम्ना मार्गे वर जाते आणि त्या अवस्थेमध्ये पोहोचल्यानंतर आपला आत्मोद्धार होतो. म्हणून त्यासाठी आपल्या या भारतभूमीमध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण 3.5 मुहूर्त मानतो. त्या मुहूर्ताला मग आपल्याला बाकीचे मुहूर्त बघावे लागत नाही. तशी ही जी कुलकुंडलिनी शक्ती आहे ती 3.5 वेटाळे घालून तिथे सुषुप्ती अवस्थेमध्ये आहेत. 3.5 वेटाळे तिची, म्हणून त्यासाठी 3.5 मुहूर्त मानले जातात. मग ते मुहूर्त सांगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. आता येणारा दसरा झाला आपला, आता दिवाळी नाही, दिवाळीच्या याच्यामध्ये जो येतो पाडवा ना, तो अर्धा मुहूर्त आहे. त्यानंतर अक्षय तृतीया आणि त्यानंतर आपला गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 पूर्ण दिवसाचे मुहूर्त. आणि जो आपण काय म्हणतात त्याला पाडवा ना, गुरांचा पाडवा, देंडल्याचा पाडवा वगैरे म्हणतो, तो अर्धा दिवसा म्हणून 3.5. तर असे हे 3.5 मुहूर्त तिथून निर्माण झालेले आहेत. हो, ही आपली खरी कुल आहे. कारण आपला आत्मा जर सर्वांचा एक आहे म्हणजे कुल पण एकच आहेत ना. म्हणून त्यासाठी अशा प्रकारे जर आपल्यामध्ये ही वृत्ती निर्माण झाली तर आम्ही एकमेकांना बोटं दाखवू शकणार नाही. म्हणजे ते म्हणतात
श्लोक 5 ते 10 मध्ये आत्मउद्धाराची प्रेरणा आणि भगवत प्राप्तीत आलेल्या पुरुषाची लक्षणं वर्णन केली आहेत. ज्याने मन व इंद्रिया सहित शरीर जिंकले आहे तो स्वतः आपणच आपला मित्र आहे. आणि ज्याने हे जिंकले नाही तो स्वतःचा शत्रू आहे. ज्याने सुखदुःखाला समान मानले आहे त्याला ईश्वराचे अस्तित्व सर्वत्र दिसू लागते. ज्याने सर्व इंद्रिये जिंकलेले असतात त्याला योगयुक्त असे म्हणतात. जो सर्वाविषयी समान बुद्धी ठेवतो तो सर्वश्रेष्ठ होय. आकार भिन्न भिन्न असले तरी चैतन्य हे सर्वत्र समान असते. संपूर्ण विश्व हे भगवंताच्या सत्तेवर कर्मरत आहे. आकार भिन्न भिन्न आहे. मनुष्याचे आकार आणि अन्य प्राण्याचे आकार याच्यामध्ये भिन्नता आहे, पण त्यांच्यामध्ये वास करणारी जी देवता आहे ती एकच आहे. श्लोक 11 ते 35 मध्ये सविस्तर ध्यानयोगाचा विषय कथन केला आहे. पवित्र परममंगल स्थानावर योग साधना करणारा पुरुष बसतो. त्या पवित्र वातावरणाचा मनावर उत्तम परिणाम होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रमणीय स्थानाचे उत्कृष्ट प्रकारे वर्णन केले आहे. तसेच आसन मुद्रेचे वर्णन केले आहे. आसनाचं सुद्धा वर्णन केलं आहे बघा ज्ञानेश्वरांनी. कुठल्या आसनावर बसावं, काय करावं. संत ज्ञानेश्वर महाराजांची गुरुपरंपरा म्हणजे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि स्वतः ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या कुंडलिनी शक्तीचे उत्थापन झाले होते. बघा इथं आले ते उत्थापन झाले होते. त्यांना जीव जगत व जगतात्मा ह्याचे परिपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त झाले होते. अनुभवाने कुंडलिनी शक्तीच्या उत्थापनाचे सविस्तर वर्णन त्यांनी केले आहे. या आत्मसंयमन योगामध्ये त्यांनी कुंडलिनी शक्तीचं चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. जे आपले साधक याचा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे. पण वेळेच्या अभावी आम्ही पोहोचू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, कारण आम्हाला वेळ महत्त्वाची आहे. यथायोग्य आहार विहार करणाऱ्यास हा योग मार्ग प्राप्त होत असतो. ते थोडं आपण स्पष्ट करूया. आहार विहार, युक्त आहार असला पाहिजे आपला. आणि युक्त आहार म्हणजे कुठला? एक आपला श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, ज्यांचा आहार शुद्ध आणि पवित्र आहे. आहार म्हणजे काय? नुसतं जेवण घेणं म्हणजे आहार नव्हे. आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत, तरी पंच ज्ञानेंद्रिये आहार घेतात. जसं मुख आहार घेतोय त्याप्रमाणे डोळे पण आहार घेतात. डोळ्यांचा आहार बघणं, कानांचा आहार शब्द घेणं, नाकाचा आहार जो आहे सुगंध दुर्गंध घेणं, त्याचबरोबर त्वचेचा जो आहार आहे स्पर्श घेणं, हे सुद्धा आहार आहेत ना. ते शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. आहार शुद्धी, सत्वशुद्धी, सत्वशुद्धी, विचारशुद्धी, विचारशुद्धी, ध्रुवा स्मृती, स्मृतिलभ्यम सर्व ग्रंथीना विप्रमोक्षः. हा श्लोक आहे. तर काय म्हटलं आहे? आहार शुद्धी, सत्वशुद्धी. आपले सत्व शुद्ध होते आणि सत्वशुद्ध झाल्यानंतर विचारांना शुद्धता येते. आहार शुद्धी, सत्वशुद्धी, सत्वशुद्धी, विचारशुद्धी, विचारशुद्धी, ध्रुवा स्मृती. आता ध्रुवा स्मृती म्हणजे काय? कारण आपण निर्णयात्मक होतो. ध्रुव हा अढळ आहे, निर्णयात्मक आहे. ध्रुव शब्द हा निर्णयात्मक आहे, अढळ आहे, हलणारा नाही आहे. हे केव्हा होतं? आहार शुद्ध असल्यानंतर आपल्या सत्वामध्ये शुद्धी होते आणि विचार शुद्ध होतात. आणि विचार शुद्ध झाल्यानंतर आपल्या त्या विचारांना एक अढळपद निर्माण होत आहे. आणि ते अढळपद निर्माण झाल्यानंतर काय म्हटलं आहे? ध्रुवा स्मृती. आणि स्मृतिलभ्यम, त्या स्मृतीचा परत आपल्याला आठवण होणं. त्यानंतर काय होतंय? आपल्यामध्ये असलेल्या ह्या ज्या गाठी आहे, विषयांच्या गाठी, त्या चांगल्या प्रकारे नष्ट होतात. ध्रुवा स्मृती, स्मृतिलभ्यम सर्व ग्रंथीना विप्रमोक्षः. त्यासाठी इथं त्यांनी सांगितलेलं खास करून काय म्हटलं आहे त्यांनी? यथायोग्य आहार विहार करणाऱ्यास हा योग मार्ग प्राप्त होत असतो. परब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगी पुरुषांना सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. जीवा शिवाचे मिलन झाले की महासुखाची दिवाळी येते. महासुखाची दिवाळी जी आता आपल्यासमोर येणार आहे ती महासुखाची दिवाळी यायला पाहिजे. कारण त्या दिवशी आपल्याला ज्योत पेटवतो आपण. आणि ज्योतीचं स्वरूप कसं आहे बघा. ही ज्योत आपल्याला काय सांगून जाते?
ती संकोचित आहे का कधी? कधी घाबरते का ती? निर्भय आहे ती. कारण ती म्हणते माझ्यापासून किती हजारो लाखो करोडो ज्योती पेटवा, मी कधीही कमी होणार नाही, कधीही कमी होणार नाही. कारण तिच्यामध्ये कमतरताच नाही आहेत ना. हा तिचा मुख्य गुण आहे. आम्ही दिवाळीला कितीतरी असंख्य पणत्या लावतो, पण हा गुण घेतो का कधी ज्योतीचा? नाही घेत. तर हा ज्योतीचा, कारण त्याच्यामध्ये समभाव केलेला आहे, समानता ठेवलेली आहे. ती सर्वांना बघताना एका दृष्टीतून बघते, कारण तिला माहीत आहे स्वतःला, कारण मी स्वयं स्थितबंध आहे, मला कोणी हलवू शकत नाही. कारण ही जी ज्योत आहे तिच्यापासून हजारो जरी ज्योती कोणी पेटवल्या तर मी स्वयं कधीही नष्ट होणारी नाही आहे. दुसरा एक तिचा चांगला गुण आहे, ही जी ज्योत आहे आपल्या ठिकाणी जे दशदिशा ज्या आहेत, आपली पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अग्नी नैऋत्य व्यायाम आणि ईशान, आणि त्यानंतर अधो आणि ऊर्ध्व. तर यापैकी ऊर्ध्व जी दिशा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तर ही जी ज्योत आहे, आपण बघा ना, या ज्योतीला ज्योत पेटते आहे ना, बघा ही कुठे जाते? ऊर्ध्वाकडे जाते ना. ती कधी अधोकडे जात नाही. जर विषयांचा सुद्धा जर तिला वारा लागला तर कदाचित ती विझून जाणार, पण कधी अधोकडे जाऊन पेटणार नाही. तसं आपल्या ठिकाणी सुद्धा विषयांचा जरी वारा लागला तर आपलं जे तत्व जे आहे ते कधी सोडता कामा नये. म्हणून त्यासाठी अढळपद जे आहे ते अढळपद पाहिजे. म्हणून त्यासाठी ध्रुवाला ते भगवान श्री विष्णूने अढळपद दिलेलं आहे. म्हणून ध्रुवा स्मृती स्मृती लभ्यम सर्व ग्रंथासी विप्रमोक्षः. म्हणून त्यासाठी आपल्या जीवनामध्ये महासुखाची दिवाळी यायला पाहिजे. महासुखाची. नुसते वस्त्र अलंकार घालून दिवाळी साजरी करता येत नाही. ते वस्त्र अलंकार या देहासकट निघून जाणार. आतमध्ये आत्मज्योत प्रकट करा, ती खरी दिवाळी आपल्यासाठी. ती विझणारी नाही आहे कधी. कपडे घाला, हा अलंकार घाला, मी म्हटलं म्हणून ते अलंकार नाही, ती आपली सभ्यपणा आहे, तो केला पाहिजे असं नाही. पण नुसतं त्याच्यावर अवलंबून राहू नका. श्लोक 33 ते 36 मध्ये मनोनिग्रहाचा विषय मांडलेला आहे. मनाचा निग्रह करणे अतिशय कठीण आहे, परंतु अभ्यासाने आणि वैराग्याने मनाचा निग्रह करता येतो. आठवण होते समर्थांची. समर्थाने दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, अभ्यासातून प्रकट व्हावे, नाहीतरी झाकोनी असावे, प्रकट होऊनी नासावे, हे बरे नव्हे. अभ्यासातून प्रकट व्हावे, नाही तरी झाकोनी असावे, प्रकट होऊनी नासावे, हे बरे नव्हे. तुम्हाला जर प्रकट व्हायचं असेल तर अभ्यासातून प्रकट व्हा, नाहीतर झाकून राहा. उगाच काहीतरी बोलू नका, बाकीचे बोलतात म्हणून. उगाच काहीतरी कर्म करू नका, बाकीचे करतात म्हणून. अभ्यासातून प्रकट व्हा, नाहीतरी झाकूनही राहा, प्रकट होऊनही नासावे. जर तुम्ही प्रकट झाले आणि नष्ट झाले, हे मात्र बरे नव्हे. कोण सांगतात? समर्थ माहुली रामदास स्वामीजी सांगतात दासबोधामध्ये. पण त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे, अभ्यासाने आणि वैराग्याने मनाचा निग्रह करता येतो. काल आम्ही या वैराग्याबद्दल बोलत नाही आम्ही. अंगी योगाचे सामर्थ्य प्राप्त होते, त्यावेळी मनाची चंचल अवस्था संपून जाते. श्लोक 37 ते 47 मध्ये योगभ्रष्ट पुरुषांच्या गतीचा विषय आणि ध्यानयोगाचा महिमा वर्णन केला आहे. योग साधना करणाऱ्यांचा इहलोकी अथवा परलोकी नाश होत नाही. योग साधना अर्धवट राहून दुसरा देह प्राप्त झाला तरी मागील जन्माची योग साधना उपयोगी येते आणि त्याला परमगती प्राप्त होते. संत ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात की मानवानो, तुम्ही अंतस्करणाने योगी व्हा. संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उद्बोधित करतात, तुम्ही अंतस्करणाने योगी व्हा. माणूस अंतस्करणाने योगी झाला की त्याचे अंतर्बाह्य जीवन पूर्ण आनंदी होते. कारण शरीरामध्ये कुठलाच रोग राहू शकत नाही ना. प्रारब्धानुसार काय येणार तो भाग वेगळा आहे, पण शरीर सदृढ राहतं. ही औषधी खाण्याची गरज नाही आपल्याला. औषधी खाऊन खाऊन आपलं शरीर एकदम काय करून टाकलंय, जर्जर करून टाकलंय. जेणेकरून कितीतरी प्रकारचे रोग आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत. मधुमेह तर आज एकदम ठाण मांडून बसलाय आपल्यामध्ये, आणि हा एक मधुमेह आतमध्ये शिरला की बाकीच्या सर्व रोगांना तो आमंत्रण देत असतो. मग कुठलाही रोग असू द्या, हार्ट अटॅक असू द्या, काही असू द्या, कोलेस्ट्रॉल वाढू द्या, आणखी काय वाढू द्या. पण त्यासाठी माझ्या या सर्व तरुण मित्रांना मी आवाहन करतो आहे, निरोगी व्हा.
निरोगी होण्यासाठी काय केलं पाहिजे ते करा. नुसते निरोगी होणार नाही खाऊन पिऊन, आहार विहार घेऊन. त्यासाठी निरोगी होण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आपल्या या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी शेवटच्या जो श्लोक आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण ऐकूया आणि पुढच्या अध्यायामध्ये आपण जाऊया. वेळेच्या अभावी आपल्याला जास्त स्पष्ट करता येत नाही. वेळ ही महत्वाची आहे. सत्तेचाळीसावा श्लोक आहेत शेवटचा. योगी नामपि सर्वेशा मदगतीन अंतरात्मान श्रद्धा वा भजन्ते यो मा समे युक्त तमो मतः. सर्व योग्यामध्ये माझ्या ठिकाणी ऐक्य पावलेला जो श्रद्धावान अंतस्करणाने माझी उपासना करतो तो परमश्रेष्ठ योगी होय असे माझे मत आहे. पण त्यासाठी आम्ही थोडंसं विठ्ठलाचं भजन करूया. विठ्ठला गजरी अवघी दुमदुमली पंढरी. कारण ही पंढरी दुमदुमली पाहिजे, ती पंढरी नाही. ते स्थान आहे, ही पंढरी दुमदुमून गेली पाहिजे. आणि ती कशी? विठ्ठलाच्या गजरातून. आणि विठ्ठलाच्या गजरातून ही जर पंढरी दुमदुमली तर रोग वगैरे काही राहणार नाही आहे. मन प्रफुल्लित होईल, आनंद येईल आणि आत्मसुखाची दिवाळी आपल्याला साजरी करता येईल. विठ्ठला विठ्ठला गजरी